पारंपरिक शेतीला आधुनिकतेची जोड दिल्यास शेतीतनं चांगलं उत्पादन मिळू शकतं। बाजारपेठेचा अभ्यास करून पिकांचं नियोजन केल्यास ऊसापेक्षा जास्त नफा इतर पिकांतनं मिळतो हेच दाखवून दिलंय बारामती तालुक्यातल्या डोलेवाडी इथल्या राहुल काळकुटे यांनी। काळकुटे यांनी डाळिंबाच्या बागेत वांगी आणि झेंडू या दोन आंतरपिकांचं यशस्वी नियोजन केलंय। डाळिंबातल्या वांगी आणि झेंडू या पिकांतनं काळकुटे यांना आतापर्यंत 3 लाख रुपयांचं उत्पन्न मिळालंय। आज आपण राहुल काळकुटे यांची शेती पाहण्यासाठी बारामती तालुक्यातल्या डोलेवाडीला जाऊयात। डोलेवाडी हे बारामतीच्या बागायती भागातलं एक गाव। गावाला नीरा डावा लाभल्यानं या भागातील शेतकरी सधन झाले। या भागात प्रामुख्यानं ऊसाची शेती केली जाते, मात्र अलीकडे या भागातील शेतकरी भाजीपाल्यासारखी पिकं घेऊ लागले। यापैकी एक असलेल्या सुभाष काळकुटे यांच्याकडे बडिलोपार्जित 8 एकर जमीन आहे। काळकुटे यांचं पूर्वी केवळ ऊसाचंच पीक असायचं। 2 विहिरी आणि 8 माही नीरा डावा कालव्याच्या पाण्यामुळे ऊसाच्या शेतीला मुबलक पाणी मिळायचं। पारंपरिक पद्धतीनं ऊसाची शेती असल्यामुळं ऊसाचं एकरी उत्पन्न निघून खर्चाच्या तुलनेत जेमतेम नफा मिळायचा। अशीच परिस्थिती वर्षानुवर्ष होती। मात्र सुभाष काळकुटे यांचा मुलगा राहुल यांचं शिक्षण सुरू होतं। मात्र आपणही आपल्या शेतीत काहीतरी करून दाखवलं पाहिजे याचा विचार मनात यायचा। शेवटी BA पर्यंतचं शिक्षण पूर्ण झाल्यानंतर पुढचं शिक्षण आणि नोकरीच्या मागं न लागता वडिलांशी विचार विनिमय करून पूर्ण वेळ आधुनिक पद्धतीनं शेती करायची अशी खुणगाठ मनात पक्की बांधून 2 वर्षांपासून शेतीला सुरुवात केली। सुरुवातीला 1 एकर ऊस लावला, त्यातून मला 70 ते 75 टन ॲव्हरेज निघालं। त्यामुळे मी शेतीकडे मला एक आत्मविश्वास आला की शेतीत उत्पन्न भरपूर हे होते। तर मी हळूहळू शेतीकडे वळू लागलो। त्यानंतर मी एक 4-5 वर्ष ऊसाची पिकं घेत राहिलो सलग, त्यातून मला भरपूर उत्पन्न मिळालं। नंतर मी मग तरकारी करू लागलो। पहिल्या वर्षी ऊसाचं क्षेत्र कमी करून केळी आणि वांग्याचं पीक घेतलं। यामध्ये चांगलं उत्पन्न मिळालं, त्यामुळे काळकुटे यांचा आत्मविश्वास वाढला। त्यांनी गेल्या वर्षी 8 एकर क्षेत्रापैकी 4 एकर 265 जातीचा ऊस, 1 एकर सिद्धगिरी बाणाचा ऊस, 1 एकर केळी लावली आणि उरलेल्या क्षेत्रापैकी 1.5 एकर क्षेत्रात यावर्षी फळपीक लागवडीचा नवीन प्रयोग राबवायचं ठरवलं। त्यानुसार कृषी अमृत शेतकरी गटाचे अध्यक्ष अविनाश काळकुटे, कृषी विभाग, कृषी विज्ञान केंद्र बारामती आणि परिसरातील प्रगतशील डाळिंब उत्पादकांचं मार्गदर्शन घेऊन 15 मेला भगवा जातीच्या डाळिंबाची लागवड केली। त्यामध्ये वांग आणि झेंडूचं आंतरपीक घेतलं। वांग्याचं आणि झेंडूचं आंतरपीक म्हणून डाळिंबात घेतलेलं आहे। 1.5 एकर क्षेत्रात डाळिंबाची 600 रोपं लावले। त्यात वांग्याची 4000 रुपये आणि झेंडूचे 6000 रुपये असे लावलेले आहेत। त्यात मला एक 1.5 महिना झालेले चालू वांगे आणि झेंडू। 1.5 एकर शेत उन्हाळ्यात चांगलं तापवून दिल्यानंतर काळकुटे यांनी नांगरट, रोटावेटर, फणणी करून घेतली। त्यानंतर रानाचं 1 लेवल सपाटीकरण करण्यात आलं। बेड वाफे तयार करून त्यामध्ये ठिबक सिंचनाच्या पाईप्स टाकण्यात आल्या। 2 बेडमधील अंतर 5 फूट ठेवून डाळिंबासाठी 10 फूट बाय 10 फुटाच्या अंतरावर, वांग्यासाठी 2.5 फूट बाय 5 फूट आणि झेंडूसाठी 1.25 फूट बाय 5 फूट अंतरावर खड्डे घेऊन डाळिंबाची 600 रोपं, वांग्याची 4000 रोपं आणि झेंडूची 6000 रोपं लावण्यात आली। लागवडीनंतर बांधणी करताना रासायनिक खतं आणि 2 ट्रेलर शेणखत टाकलं। आपला उच्च शिक्षित मुलगा शेती आधुनिक पद्धतीनं करत असल्यामुळं वडील सुभाष काळकुटे आणि पत्नी ज्योतिताई सुखावलेत। 10 बाय 10 वर डाळिंबाचे रोपं लावलेले आहेत। तर 10 बाय 10 मध्ये 5 फुटावर मी ज्या ठिकाणी डाळिंब आहे त्या ठिकाणी मी झेंडूची रोपं लावलेली आहेत आणि जे मध्ये 5 फूट अंतर आहे त्यात वांग्याची रोपं लावलेली आहेत। तर त्यामुळे मला दोघांच्या मधील अंतर, वांग्याच्या मधील अंतर 2.5 बाय 5 आहे आणि झेंडूच्या मधील 1.25 फूट आणि 1.25 बाय 5 असं आहे। तर ते एकूण 5 बाय 5 10 असं अंतर सोडलेलं आहे। झेंडू आणि डाळिंब आणि वांगं केलेलं आहे। ह्याच्या अगोदर आमच्याकडं आगोरा वांगं 1 एकर होतं, ते सुद्धा आधुनिक पद्धतीने त्यांनी केलेलं आहे। तो शेती पाहतो सगळं आधुनिक व्यवस्थित ते सेटलमेंट करत आहे। डाळिंबमध्ये आंतरपीक घेतलेलं आहे हे। 10 महिला रोज इथं काम करतात। त्यांच्याबरोबर थोडीफार मदत करू लागते।
तिहेरी आंतरपिकाचा प्रयोग करण्यासाठी बारीक सारीक गोष्टींकडे विशेष लक्ष द्यावं लागतं. पीक लागवडीनंतर युरिया, सुपर फॉस्फेट, पोटॅश, निंबोळी, मॅग्नेशियम, झिंक, फेरस या रासायनिक खतांची मात्रा देण्यात आली. गरजेनुसार आठवड्यातनं एकदा औषध फवारणी करण्यात आली. ठिबकमधून दिवसाआड 2 तास पाणी देण्यात आलं. त्याचबरोबर रासायनिक खतांचा गरजेनुसार ठिबकमधूनच वापर करण्यात आला. त्यामुळे वांगी आणि झेंडूचं पीक जोमदार आलं. राहुल काळकुटे यांना कृषी अमृत शेतकरी गटाचे अध्यक्ष अविनाश काळकुटे, कृषी विभाग, कृषी विज्ञान केंद्र बारामती यांची मोलाची मदत मिळतीये. झेंडूला फुलं असल्यामुळं त्याच्यावर परागकणासाठी जे मधमाशा वगैरे येतात त्याचा फायदा हा वांग्यासाठी भरपूर प्रमाणात मला झालेला आहे. त्याचा फायदा असा की जे परागकणासाठी जे मधमाशा आले ते फुलावर बसले की त्याचं कळ्यांची संख्या वाढते. कळ्यांची संख्या जास्त वाढली की उत्पादनात जास्त उत्पादन जास्त निघतं. कृषी विभाग बारामती आणि कृषी विज्ञान केंद्र शारदानगर यांच्या मार्गदर्शनाखाली 20 लोकांचा सामूहिक बचत गट तयार केला आहे. तरी यात नवीन युवक वर्ग सगळा शेतीमध्ये आहे आणि त्यातून आम्हाला दर महिन्याला मासिक मीटिंग घेऊन आपल्या शेतीमध्ये काय काय करायचं आहे किंवा नियोजन एक करायचं आहे अशी आम्ही मासिक मीटिंग घेतो आणि आम्हाला चर्चाक्षेत्र, केळी, ऊस, पीक शेती शाळा यासाठी राजदादांचं मार्गदर्शन, KVK कृषी विज्ञान केंद्र यांचंही मार्गदर्शन आम्हाला लाभतं. 45 दिवसांनी वांगी आणि झेंडूच्या फुलाची तोडणी करायला सुरुवात झाली. आतापर्यंत वांग्याचं 6 टन उत्पादन निघालंय. याला 25 रुपये ते 35 रुपये प्रति किलो बाजारभाव मिळालाय. त्यातून 1.5 लाख रुपयांचं उत्पन्न मिळालंय. तर झेंडूच्या फुलांचं 2 टन 400 किलो उत्पन्न निघालंय. झेंडूला प्रति किलो 50 रुपये ते 100 रुपयांपर्यंत बाजारभाव मिळालाय. त्यामधूनही 1,60,000 रुपये काळकुटे यांना मिळाले. काळकुटे यांच्या संमिश्र शेतीमुळे स्थानिक महिला कामगारांना रोजगार उपलब्ध झालाय. 2 ते 3 महिने वांगे आणि झेंडूचं उत्पादन मिळेल. त्यात तुम्हाला अशा वांग्यातून कमीत कमी 1.5 लाख रुपये आणि झेंडूतून कमीत कमी 1.5 ते 2 लाख रुपये मिळण्याची शक्यता आहे. आणि माझ्या ऊस बाकी 1.5 एकर सोडून बाकी माझ्याकडे सगळा 265 जातीचा आणि 86-032 आणि नवीन तो सिद्धगिरी एक 12-34 म्हणून ऊस आलेला आहे. तर आम्ही ह्यांच्यात बरेच दिवस झाले कामाला आहे, 1-2 वर्ष झालं. वांगी लावल्यात. वांगी आठवड्यातनं 3 बाऱ्या तोडतो. माल बी चांगला निघतो, 60-70 कॅरेट. त्यात झेंडू बी आहे, झेंडू बी निघतो 60-70 कॅरेट. आम्ही इथं रोज असं कामाला आहे. आम्ही 7-8 वर्ष झाले ह्यांच्यात कामाला आहे आणि आम्ही ही रोजच त्यांच्यात कामाला असतो. वांग्यातनं 1,50,000 रुपये आणि झेंडूच्या फुलातून 1,60,000 रुपयांचे असे एकूण 3,10,000 रुपयांचं उत्पन्न मिळालं असून खर्च 91,000 वजा जाता आतापर्यंत राहुल काळकुटे यांना निव्वळ नफा 2,19,000 रुपये मिळालाय. वांगी अजून 4 महिने सुरू राहणार असून त्यामधून त्यांना 1.5 लाख आणि झेंडूच्या फुलातून 1 लाख रुपयांचं हमखास उत्पन्न मिळेल असा विश्वास आहे. ऊसाची शेती होत असताना त्याला अतिरिक्त पाणी आणि अतिरिक्त रसायनं यामुळे शेतीचा पोत बिघडत चाललाय. परिणामी ऊसाचं टनेज सुद्धा घटलेलं आहे. त्यामुळं आता या भागातील उच्च शिक्षित शेतकरी राहुल काळकुटे यांनी आपल्या शेतात डाळिंब्याच्या आंतरपिकामध्ये झेंडू आणि वांग्याचं पीक घेऊन ऊस उत्पादक शेतकऱ्यांसमोर हा एक वेगळा आदर्श ठेवलेला आहे. विजय मोरे, साम TV, डोरलेवाडी, बारामती.